कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय दातखिळ बसले का काय आता? उचकाटा की तोंड आहे तुमची? नाही तर आमचा अर्जुन आहे ना, पोलीस आहे, त्याला पोलिसी खाक्या दाखवायला सांगू का? नाही, बोलतो सरकार। तुम्ही हॉस्पिटलमध्ये कामाला होतात ना? आणि हे याला तू कामावरून काढून टाकलं होतं ना? हे नर्स तुझ्या खोलीमध्ये होते ना आपले? हो अर्जुन, माफ करा मॅडम आम्हाला। सर चुकलं आमचं, माफ करा आम्हाला। काय झालं ते सांगा मॅडम, तुम्ही आम्हाला तिघांना कामावरून काढून टाकलं आणि तुमच्या त्या निर्णयामुळे डॉक्टर आकाश, डॉक्टर तांबे आणि मी या नर्सनं त्या दोघांची मदत करून तुमचं बाळ पळवण्याचा आम्ही प्लॅन केला। अरे काय बोलतोय काय हो? खरं बोलतोय ना तू? अरे होय सर। आणि डॉक्टर आकाशने मला धमकी देऊन हे करायला लावलं। खोट आहे, हे सगळं खोट आहे। हे सगळ्या सरकारने उभं केलंय। ओ काय ते एकदम नीट सांगा बघू। सांगा रे। तुम्ही आम्हाला काढून टाकल्यावर हे संकल्प आणि मनी तुमच्या बाळाला पळवण्याचा प्लॅन आमच्याकडे घेऊन आले। आमच्या हॉस्पिटलमध्ये आदल्या दिवशी एक तान्हं बाळ आलेलं होतं, त्याचा मृत्यू झाला होता। हे डॉक्टर आकाशला माहित होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाळाला कोणीच वाली नव्हतं। मग ते डॉक्टर आकाश आणि त्यांनी मिळून हे सगळं ठरवलं। पण साहेब, तुमची मोठी लई अडचण होती म्हणून शेतात नेऊन यांना करंट दिला। आणि तुम्ही निघून गेल्यावर बाळाची डिलिव्हरी केली। ए बाबानो, अरे काय सांगताय तुम्ही? बास आता मी सांगते ना ते ऐकायचं। इथून पुढे तोंडात एक शब्द जरी काढला तर मावशी कायमची बोलती बंद करेल मी। ए आप्पे, तुला सगळं माहिती आहे आणि ते जर मी आता फोडलं ना, मागो अजिबात लाडायचं नाही। चल माग, आता काय करायचंय ते करा, हे अजिबात उघडणार नाही। ए तू बोल रे। सांगा। आम्ही त्या हॉस्पिटलच्या लाईटी घालवल्या त्यावेळेस ह्यांनी कापडं बदलली बघा, आणि तुमचं बाळ उचलून घेऊन गेले आणि पाळण्यात ते गेलेलं बाळ ठेवलं। नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली होती मॅडम, आणि तुम्ही गुंगीत होता। लाईट येऊपर्यंत हे सगळं झालेलं होतं। तुम्ही आलात तेव्हा तिकडं तेव्हा तिथं गेलेलं बाळ होतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।